गावातल्या आपल्या मुलांना भरपूर मुलं आता घरी असतात, त्यांना नोकरी वगैरे सगळ्या पाहिजे. कुठला पक्ष बरा? पक्ष मानत नाही, व्यक्ती मानतो. आणि त्यात बंटी साहेबांचा नादच करायला नाही. तिकडं कोण आहे? तिकडे आमचं हे राष्ट्रवादी काय आहे, अजितदादा. आता लागणार ताकद लागल्यावर कळणार सगळ्यांनी कुठली सीट येत्या काय येत्या असा विषय. चालू सध्याला तरी आमचा मुगडे साहेब आहे. बर मुगडे साहेब इकडे भागाला प्रसिद्ध आहे ते. आता कसं आहे सांगू, पक्ष कुठला हा विषय नाही, काम झालं पाहिजे एवढंच. बाकी काय आपल्याला पक्षाशी काही मतलब नाही. शेवटी जनतेचा कौल आहे. म्हणजे राजकारणात आम्हाला का गोड वाटत नाही, ती एका कबशीने चहा पितात तेवढ्यापुरती भांडतात आहे तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर. आणि परत आणि एका टेंगडला होत्यात काय, आणि बात कोण होतं, आम्ही होतो या काय काय सांगता येणार. काही कार्यकर्त्यांनी निरपेक्ष वृत्तीने कामं केलेली आहेत आमची. म्हणजे विचारपूस करू ना, विचारपूस करू. आणि ही ठराव लोक काय करतात काय गेलं बघा बरं का, आम्ही विचार करतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आमचं म्हणणं कसला तुम्ही विचार करणार आहात? तुम्हाला मी निवडून देतो का नाही, कामासाठी तुमच्याकडे आम्ही येतोय का नाही, मग तुम्ही काम का करीत नाही सा काय? इथं आता पहिलं होतं काँग्रेस, आता काँग्रेस संपलाय का? नाही, आता काँग्रेसचं पण कोण राहिलेलं नाही. आता राष्ट्रवादी आणि भाजप सगळे पैशाच्या काय नाही, पैशाच्या काय दिसणार नाही. एका मताला 5,000 दे, त्याचा काय कोल्हापूर चालू आहे, कसं कसं काय झालं केलं कोल्हापुरात? महानगरपालिकेला? काय झालं? 5,000 10,000 दिले कोणाला तुम्ही, आणि सत्ता आणली आहे. खरं बंटी भर लागलं, एकटं किंग मेकर ठरलं ते. नाही इकडे काय होईल? इकडं काय सांगता येत नाही. एकदा तुम्ही जर चुकलं, आम्हाला डाव दिला का नाही, तर आम्ही तुम्हाला मग नंतर परत एवढा डाव देणार काय. आमची कामं करा की तुम्ही गेल्यावर. विकास नाही नुसतं आपलं घर भरायचं, दुसरा जिल्ह्याच्या पैसा निवडून घ्यायचं नाही आमचं. खरं कुठं इथं आता काँग्रेसचा गट मोठा होता. आता कसं आहे, राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे तर आता इथं राष्ट्रवादीचा गटाचा बऱ्यापैकी मोठा आहे. महानगरपालिकेच्या पालिकेला मध्ये बंटी पाटील साहेबांना जिल्ह्याचा किंग मेकर जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कोणी येईना निवडून त्यांनी विकास करावा सांगरू मतदारसंघात. जनतेचा काय कौल आपण सांगू शकत नाही ना. काय होईल या निवडणुकीत? काय होईल? काय सांगता येत नाही. पैसा असला तरी सगळ्या गोष्टी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. तर या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, प्रशासकांनी इथं काय काय केले, त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील सदस्य कोण आहे याचा आढावा आपण या रिपोर्टमधून घेणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. दादा, काय नेमक्या समस्या काय आहेत या गावातल्या लोकांच्या? गावातल्या आपल्या मुलांना भरपूर मुलं आता घरी असतात, त्यांना नोकरी वगैरे सगळ्या पाहिजे. सर्वजण कामा वगैरे गेले तर कसं बरं पडते ना. आणि गावात कसं आपली लोकसंख्या भरपूर आहे सांगरू गावात, आणि त्यात बंटी साहेबांचा नादच करायला नाही. काय केलं? भरपूर म्हणजे आता कोल्हापुरात राजकारण म्हणा किंवा हे म्हणा, शिटा आल्या या आल्या, आमच्या गावात बाया गाडी म्हणा, असे बरेच लोक आहेत राजकीय, तिने सुद्धा भरपूर गावाला आपली प्रगती केली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? आता लागणार ताकद लागल्यावर कळणार सगळ्यांनी कुठली सीट येत्या काय येत्या असा विषय. कुठल्या पक्षात जोर आहे? अजून तर काय आता वातावरण झालेलं नाही, आता वातावरण झाल्यावर समजेल काय. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? काय तसं मी बोलू शकत नाही त्या बाबतीत, कारण गाव लेवलला आम्हाला ते बोलून चालत नाही. वा, खूप वर्षांनी निवडणुका आहेत, काय विकास झालाय का इथला? कसं आहे सांगू, तसा जर विचार करायला केलं तर काँग्रेसवाल्यांनी काय केलं, नोकरवर्गांचा फायदा जास्त केला, गरिबांचा म्हणजे विचार करा. हिनी थोडा बहुत काय केला, फायदा केला, पण हिनी शेतकऱ्यांना तोटा काय केला. इकडे थोडा बहुत काय केलं, कारखान्याचं दर वाढल्याने दर दिला आहे, आणि लागवडींचा दर भरमसाठ वाढवला. कुणी काही जनता वाढवून सुद्धा बरं का तुम्हाला असं. दूध काय करता, इकडे देतात नाही इकडे देतात, हे काय
काय आलं म्हणलं? काय केलं भाजपनं आम्हाला म्हणजे फुकट आम्हाला पैसे नको आम्हाला शेतकऱ्याला काय पाहिजे ते काय का लागवडीचे दर कमी पाहिजे आम्हाला बरं का तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर काय तर ते दर काही कमी नाही दर गगनाला दर भिडल्या ते तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर काय तू काय करता पैसा इकडनं पैसा देतात नाही इकडे घेतात हे काय समस्या काय तिथल्या काय आपल्या म्हणजे ओळीच्या आमच्या ह्याच्यातलं कसं गावच्या समस्या? गावच्या समस्या कसं आहे समजू आम्ही रोजगारी माणसं आहे रस्ते लक्षात बघ आम्ही म्हणजे राजकारणात आम्हाला का गोड वाटत नाही ती एका कबशीने चहा पितात आहे तेवढ्यापुरती भांडतात आहे तुम्हाला सांगायचं म्हटल्यावर आणि परत आणि एका ठिकाणला होत्या ते काय आणि बात कोण होतं आम्ही होतो या काय आमच्यासाठी कोण करीत नाही का तुम्हाला सांगायचं म्हणजे गरीबासाठी नोकर वर्गाचं कसं आहे तुम्हाला माहिती काय मोठी मोठी लोक काय करतात आपल्यातली सगळी प्रत्येक ठिकाणला काय करतात सत्तेवर म्हणा किंवा तुम्हाला तो नोकर ठिकाणला म्हणा तीच लोक आपली भरतात आहेत गरीबाचं पार बरीच नाही इथे काय होईल या निवडणुकीत काय होईल? बघा निवडणुकीत कसं आहे सांगू आता कसं आहे आम्ही दोन्ही बाजूचा विचार करतो या आम्हाला पैसा नको आमचं काय झालं पाहिजे आमची प्रगती शेतकऱ्यांची झाली पाहिजे काय म्हणजे कुठल्या बी याला हमी भाव म्हणा किंवा तुम्हाला सांगायचं म्हटलं लागवडचा दर आता 1400 रुपये तुम्हाला सांगतो आता 2100 आणि 1700 रुपयाला झाले बरं काय परवडणार म्हणते आणि इकडे काय होतंय इकडे तुम्हाला सांगायचं म्हटलं 5 रुपये दर वाढू लागा नाही दुधाचा 5 रुपयाला दर वाढला का नाही तिकडे तुम्हाला म्हणतो 100 रुपयाने काय करतात ते खात्याचा दर वाढवतात काय खात्याचा दर वाढवतात आम्हाला परवडणार कसं सांगायचं काय तर हे जेव्हा काय ते अंकुश बसला पाहिजे काय या निवडणुकीत लोक पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? हे बघ हवा ह्या वेळेला काय पक्षाकडे कोण जाणार नाही जो कोण कार्य करणार आहे का नाही चांगल्या प्रकारे आता आमच्या लोकांनी काय केलेलं आहे काही कार्यकर्त्यांनी निरपेक्ष आमची कामं केलेली आहेत आमची म्हणजे विचारपूस करू आणि ही ठराविक लोक काय करतात काय गेलं बघा बरं का आम्ही विचार करतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आमचं म्हणणं कसला तुम्ही विचार करणार आहात तुम्हाला आम्ही निवडून देतो का नाही कामासाठी तुमच्याकडे आम्ही येतोय का नाही मग तुम्ही काम का करत नाही सा काय काम का करत नाही सांगा त्याला काय करतात नुसत्या येरझारे मारायला लागतात येरझारे मारू नकोचा माझं म्हणणं मग आम्ही बरोबर करणार मग एकदा तुम्ही जर चुकलं आम्हाला डाव दिला का नाही तर आम्ही तुम्हाला मग नंतर परत वेळा डाव देणार काय आमची कामं करा की तुम्ही गेल्यावर कसा असावा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? बघा तो कसा पाहिजे बघा तुम्हाला माहिती आम्ही लई जवळ अभ्यास केला माझा आता 76 वर्ष चालू आहे काय आम्ही काही लोकांकडे गेलो का नाही गेल्याबरोबर तिने कामाच्या अगोदर त्याचा कप दिलेला आहे काय परत विचारपूस करून बाबा तू काय कर पंचायत समितीमध्ये 11 वाजता तू ये 11 वाजता गेलो म्हटलं की नाही तिने तिथं काम केलेलं आहे आणि काही कार्यकर्त्यांनी काय केलेलं आहे बघतो जरा चौकशी करतो बरं का कामाची कशी चौकशी करणार सांगा ही काय पद्धत म्हणायची काय ती तुम्हाला आम्ही उद्योग कशासाठी लावून दिले तिथे त्या उद्यावर आमची कामं करायसाठी दिल्यात काय नुसतं तुम्हाला तुम्ही खुर्ची अडवून तिथं बसणार काय तर सामान्य जनतेची तुम्ही कामं करा कामं जर केली आता कसं आहे आता कोणा अडाणी नाही एकदाच बघतं एकदाच बघणार आहे मी परत जर चुकलं म्हणजे परत त्याला चान्स येणार बघा घरच बसवायचं का मग त्याला वर पाठवायचं ते आमच्या हातात नाही विकास झालाय का गावचा? झालाय काय झाले? सगळे रस्ते बिस्ते झाले तर जनावरांचे दवाखाना आहे तर दवाखाना दुसरा आहे सरकार दवाखाना आहे सगळं आहे काय अडचण नाही लोक म्हणतात काय जो आहे नाही म्हणतात झाल्या का नाही झाले निवडणूक आहेत होय जिल्हा परिषदच्या? आता आले जवळ कोण म्हणलं आहेत? आता मला वाटतं आज फॉर्मस चालू केले बर काय वातावरण काय इकडे? वातावरण अजून ते नक्षेकडे अजून फिक्स झाले नाही कोण इकडे ते राष्ट्रवादी फिक्स झाले ते मोगडे फिरतोय आता 3 महिने झाले पण ते इथं नरकींचं अजून कोण फिक्स नाही ते आता काय होतं बघूया कुठल्या पक्षाचं वजन जास्त आहे? इथं आता पहिलं होतं काँग्रेस आता काँग्रेस संपलाय का नाही आता काँग्रेसचं पण कोण राहिलेलं नाही आता राष्ट्रवादी आणि भाजप सगळे पैशाच्या काय नाही पैशाच्या काय दिसणार नाही एका मताला 5000 दे त्याचा काय कोल्हापूर चालू आहे कसं काय झालं केलं कोल्हापुरात? महानगरपालिकेला काय झालं? 5-5 10,000 दिले कोणाला तुम्ही आणि सत्ता आणली खरं बंटी भर लागलं एकटं किंग मेकर ठरलं ते नाही इकडे काय होईल? इकडं काय सांगता येत नाही अजून पैसे उचल आता हे जग चाललंय काय वाटते जिल्हा परिषद सदस्य कसा असावं? चांगला असावा सगळं सरळ असावा काम करतेला असावा खादाड नसावा न तर घर भरतेला असावा ते काय राहणार त्याचा उपयोग घर भरतेला नसावा ना
तो स्वतः आपली ही प्रगती गावाचे करणारा विकास करणारा पाहिजे. त्यात ते 4 पैसे खाऊन देतो प्रश्न वेगळा, कारण विकास महत्त्वाचा. विकास नाही नुसतं आपलं गरज भरायचं, दुसरा जिल्ह्याच्या पैसा त्या रांड्याला निवडून घ्यायचं नाही आमच्या म्हणून. खरं कुठं काय काय समस्या आहे तिथल्या? इथल्या समजा सगळ्या असतात. लोकांचं दुखणी फाक असतात, ते एक आहे. पण ते आता आज ही काम केलं उद्या नाही ते किती दुसरा बघा, दुसराच पक्ष. काय सांगायचं, काय होईल या निवडणुकीत? काय होईल काय सांगता येत नाही. पैसा असल्या तरी सगळ्या गोष्टी. काय लोक पक्ष बघतील की व्यक्ती बघतील? आता व्यक्ती बघणार, व्यक्ती महत्वाची आणि पैसे सांगणारी महत्वाची. आबा काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? आता आम्हाला काय, आता अकराम पाटलांनी सांगितले हीच परिस्थिती बरोबर आहे, ते पाटील बोलतील. बोलते. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, आचारसंहिता लागली, आता वातावरण थोडं थोडं गरम होत निघाल्या. झडपीचं महानगरपालिकेचं झालंय. महानगरपालिकेच्या पालिकेमध्ये बंटी पाटील साहेबांना जिल्ह्याचा किंग मेकर जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर बोलायचं जर झालं तर आता सध्या युती, भाजप शिवसेना युती, काँग्रेस असे 2 पक्ष एकमेकाच्या विरोधात इथं लढणार आहे. आणि सध्याच्या वातावरण जर म्हणलं तर युतीला जास्त लोकांचं कौल वाटतोय. का असं का वाटतं? कारण का नरके साहेबांच्या माध्यमातून आमच्या सांगू जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामाचा तिने चांगला जम बसवला आहे, लोकांना निधी दिला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आणि विकास कामं चांगली झाली आहेत. म्हणून त्यांचं जरा जास्त वजन इथं वाटते. काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद ही कशी आहे माहिती आहे काय, खेड्यापाड्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सक्षम असावी. कारण आपणाला जो निधी मिळणार असतो खालच्या लेवलला, गाव लेवलला, तो जिल्हा परिषद करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून मिळतो. आणि तो विकासासाठी त्याचा उपयोग चांगल्या निवडून येणाऱ्या उमेदवारानं तो करावा लागतो. पण उमेदवार आता कसा आहे, व्यक्ती बघून मतदान होणार आहे. विकास कामं करणारा माणूस कोण, कामाचा माणूस कोण. आता सध्या जर विचार करायला गेलं तर मुगडे साहेब हे गेले 4 महिने यात उतरल्यात, आणि तो कामाचा माणूस आहे असं आम्हाला तरी वाटते. तो कामाचा माणूस असं आम्हाला तरी वाटतं. यावेळी काय करेल जनता? काय करेल जनता? व्यक्ती बघून काम करणार, विकास व्हावा 100%. आणि पैसा हा पहिला प्रश्न आला. कारण प्रत्येक पक्षाकडून मी तुला मतदान करतो पैसे घ्यायचे, ती दुसऱ्या पक्ष माणसाकडनं बी पैसे घ्यायचं आणि मतदान जायचं तिथं त्या जी व्यक्ती खरी आहे त्यालाच जाणार, खोट्याला मतदान जाणार नाही. काही लोक पैसे देऊन पैसे घ्यायचे, अशी परिस्थिती या भागात मतदान करायचं. काय वाटते तुम्हाला माऊली? काय वाटते निवडणुका आहेत आता, त्याचा विकास झालाय काय? आम्हाला काय म्हणता येत नाही ते. विकास झालाय काय? विकास आता काय असंच की हे सांगतात अशाच. मग आम्ही ही पुढारी आहेत, पुढाऱ्यांचं ऐकायचं एवढंच. आम्ही दुसरं काय, तुम्ही चांगला पुढारी चांगली व्यक्ती असेल तरी आम्ही लक्ष देतोय, एवढंच आहे. मतदान करताना काय करणार तुम्ही? पुढाऱ्यांचं ऐकणार काय? नाही, व्यक्ती बघून करणार एवढंच. आम्हाला एवढंच कळते, बाकी नाही. चांगला माणूस, परिस्थिती चांगली सोय व्हावी, चांगली ग्रामपंचायतनं हे व्हावं. जिल्हा परिषद तशी वरणाखाली ग्रामपंचायत काय तर निधी आपल्या गावाला मिळावी चांगलं, हे ह्याच्यावरती आम्ही करतो. दादा, अनेक वर्षांनी जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत, काय सांगाल? इथला विकास झालाय काय? असं अजून आता 8-9 वर्षाला ह्याच्या इलेक्शन लागलं नव्हतं जिल्हा परिषद, त्यामुळे विकास तटलेला होता. मग आता कोणी येईना निवडून, त्यांनी विकास करावा सांगरूळ मतदारसंघात. काय काय समस्या आहेत सांगरूळ मतदारसंघात? रोडच्या म्हणा, ट्रॅफिकच्या म्हणा, अशा समस्या आहेत. यावेळी काय होईल? लोक पक्ष बघतील काय व्यक्ती बघून मत करतील? व्यक्ती बघून मतदान करतील. हो. काय कुठल्या पक्षाची जास्त ताकद वाटते आपल्याला या मतदारसंघात? आता कसं आहे, इथं आता काँग्रेसचा गट मोठा होता. आता कसं आहे, राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे तर आता इथं राष्ट्रवादीचा गटाचा बऱ्यापैकी मोठा आहे. त्यामुळे म्हणजे बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होतो बऱ्यापैकी, इथं काय अडचण नाही. काय चित्र बघायला मिळणार आगामी काळात? तशी जर ताकदीनं झालं तर राष्ट्रवादीची सीट इथं लागेल. तुमचा काय अंदाज आहे की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा?
चांगला असावा, विकास करणारा असावा, अडचणीला धावून येणारा असा असावा. तुम्ही इथले रहिवासी, आता बघायला गेलं तर या गावचा सांगरुळ गावचा विकास झालाय काय? विकास झाला की काय काय विकास झालाय काय? अंगणवाड्या, शाळा, गटारे, रस्ते पण झाल्यात. सर काय सांगाल, समस्या काय तिथल्या अजून सुद्धा? अजून म्हणजे अजून जरा सुधारणा व्हायला पाहिजे. याआधी प्रशासक होतो जिल्हा परिषदेवर, आता निवडणूक आहेत, मग प्रशासकांनी काय केलंय काय? प्रशासकानं काय केलंय थोडंफार, तसं काही नाही असं नाही की म्हणावं तसा विकास नाही नाही. नाही. काय होईल या जिल्हा परिषद निवडणुकीत, काय होईल? यावेळी काय आता विकास बघूया काय होतं, आता काय येणार आहे अवलंबून ना. मग कोण यावं असं वाटतं तुम्हाला, किंवा कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? आता तर आहे ते आमची काँग्रेसची सत्ता आहे. मग तिने तर चांगलं केलंय ग्रामपंचायत. या निवडणुकीत पुन्हा जनता काँग्रेसला निवडून दिली काय? जनतेचा काय कौल आपण सांगू शकत नाही ना. कसं आहे, काय वाटते तुम्हाला की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य काय, आपण सगळी कामं, लोकांची समस्या सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत आणि काम केलं पाहिजे ना. तसं तेच अपेक्षा, दुसरं काय. आता कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? कुठली पण आले तर चांगली करावी, विकास कामांना प्राधान्य द्यावं. हो, विकासानं प्राधान्य द्यावं. काही विषय नाही, काका तुम्हाला काय वाटते हो? पक्ष कुठला हा विषय नाही, काम झालं पाहिजे एवढंच, बाकी काय आपल्याला पक्षाशी काही मतलब नाही. बरोबर. आता याआधी प्रशासक होतो, तिने काय कामं केल्यात का? काय आता जे पूर्वीचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांच्याकडूनच येणार ते, त्या तिने बऱ्यापैकी आता केलेलंच आहे की. प्रशासक असू दे किंवा सदस्य असू देत, त्यांच्याकडूनच येणार ते. आता हाय होते काम, काय बरं आहे. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? आता सर्वसाधारण लोकांची कामं करणारच असावं, बाकी काय. तुम्हाला काय वाटते, कुठल्या पक्षाचा सदस्य निवडून यावा? असं नाही, पक्षाचा कुठलाही येऊ दे, मी सुरुवातीला सांगितले कुठल्याही पक्षाचा आला तर त्यानं कामं करावी एवढंच. काय समस्या आहे तिथल्या? इथल्या आता काय आहे ते बरं आहे. अजून म्हणजे एवढी काय गंभीर परिस्थिती आमच्या गावात तरी नाही. पाण्याचा प्रश्न म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकमेव गाव असेल एवढी समस्या, म्हणजे पाणी दररोज प्रेशर नाही येणार, काय अडचण नाही. महत्त्वाचा प्रश्न तो व्यवस्थित आहे. यावेळी काँग्रेसला मतदान करतील का लोक? ते काय आता लोकांचं काय सांगू शकत नाही. बस कोण कोण इच्छुक, कोण कोण उमेदवार आहे तिथलं? अजून काय कल्पना नाही कोण. नाही, 5 तारखेला मतदान आहे, काय सांगा? काय लोकांनी मतदान भरपूर करावं, चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं. जिल्हा परिषद सदस्य पाहिजे काय प्रशासक बरा? प्रशासकापेक्षा म्हणजे सदस्य हाय ते गेले पाहिजे निवडून, कारण आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो ना. काय होईल या निवडणुकीत? काय सांगता येणार नाही. एक हे गाव आहे सांगूर गाव, हे मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे, आणि निर्णायक मतदान आहे, काय वाटतं? आता काय सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे कशी आहे आता काय सांगू शकत नाही. विकास झालाय काय सांगरूचा? भरपूर काय झालाय विकास? रस्ते, पाण्याचा प्रश्न लोक म्हणतात काहीच विकास व्हायला नाही सांगू. नाही झालाय की. यात ना आपलं पाणी प्रश्न पण 24 तास गावाला पाणी आहे, आणि रस्ते वगैरे झाला की विकास. आता जिल्हा परिषद निवडणूक होत आहे, 5 तारखेला मतदान आहे, काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? लोकांची कामं करणारा असावा, जनतेशी त्याची नाळ जोडलेली असावी, असा लोकप्रतिनिधी हवा. याआधी प्रशासक होते, प्रशासकांनी काय केले काय? प्रशासकांनी काही लक्षच दिलं नाही ना. अजूनही गावच्या समस्या काय आहेत? बेरोजगारी, बाकीच एवढं काही नाही त्या समस्या. काय होईल या निवडणुकीत? शेवटी जनतेचा कौल आहे. 100%. कुठल्या पक्षाला जनता कौल देईल काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? गाड्या देईल. काय नेमकं काय काम आहे गाड्याचं इकडे? पूर्वीपासून ह्या मतदारसंघात ताकद आहे ना त्या पक्षाची, त्यामुळं ह्यावेळेला घड्याळाला कारण बऱ्यापैकी ग्रामीणला गटातटांचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं. यावेळी काय होईल? लोक पक्ष बघतील का व्यक्ती बघतील? व्यक्ती, पक्ष अधिक व्यक्ती, काम करणारा माणूस हवा. जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत,
काय सांगशील विकास झालाय काय गावचा? झालाय की काय झाले? काय पाहिजे होते चाव्या झाल्यात, काय बऱ्याच झाल्या सुधारणा, काय रस्ते झाले. समस्या काय आहे तिथल्या? समस्या आता शाळा वगैरे सगळे झाले आमच्या. समस्या काय नाहीत? नाही. बरं काय ह्या निवडणुकीत काय होईल? आता काय झाले, काँग्रेस पक्षीय जरासा आता हाय कोल्हापुरात जिथं राहिला आहे. बर तिकडं कोण आहे? तिकडं आमचं हे राष्ट्रवादी आहे, अजितदादा. बर या निवडणुकीत काय होईल? तेच अजितदादाला आता जरा हाय. बर तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? आता आमच्या इकडे जे उभा राहिलेला आहे कोण? तो जिल्हा परिषद ते कामगार म्हणजे नवा आहे, उमेदवार आहे आणि त्याला जनसेवा करण्याची इच्छा लय जोरात आहे. बर कोण आहे तो? मुगडे, बर बर प्रकाश मुगडे. बर तुम्हाला काय त्यानं आधी 2-3 वर्ष इकडं हे केले, प्रिंटिंग लावून ठेवली. शाळेच्या पोरांनी पहिला क्रमांक आलेला त्याच्यानी बक्षीस देणं किंवा गावोगाव जाऊन त्यानं आपला प्रचार केला आहे. कुठं काय आहे कुठं काय नाही ते सगळं बघितलं. त्याला ह्याचे पेन्सिलीची कामं केली आहेत, असं कामं करतोय ते. त्याच्याकडे सत्ता काय नाही तरी. काय वाटते जनता यावेळी व्यक्ती बघणार काय पक्ष बघणार मतदान करणार? व्यक्ती बघणार, पक्ष नाही बघ, बर व्यक्तीला. काय होईल या निवडणुकीत? बघूया आता ज्याच्या त्याच्या तर आता चालू सध्याला तरी आमचा मुगडे साहेब आहे. बर मुगडे साहेब इकडे भागाला प्रसिद्ध आहे ते. आता त्याची आशा आहे, मग बघूया आता. एक मोठ्या बाजारपेठेचं गाव म्हणून या सांगोला ओळखलं जातं. काय सध्या वातावरण आहे? काय तेवढा अभ्यास आम्हाला नाही. आम्ही रानात ऊस तोडायला आहे, काय सांगू. शेती संबंधी काय तर सांगा. बरं विकास झालाय का इथला? काय झालाय काय झालं हे म्हणतात काय व्हाय नाही म्हणतात? झालाय तिथे आता औषध मोफत मिळतात. हा काय बाकी शाळेत सुविधा चांगली आहेत तिकडे, मंदिर वगैरे. कुठल्या पक्षाचा जोर आहे इकडे? इथे पक्षाचं म्हणजे काय सांगू, काही मैदान आहे. कोण काय करेल, कोण माणसाच्या मनात नव्हतं का काय. या काय म्हणतो हे 5 वर्ष खात्यात की पण यांची पाकिट कसोडा काय असं चर्चा असते. भाजपचा जोर आहे. बरं मग या निवडणुकीत काय होईल? काय आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच जास्त आहे. येईल. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? एकंदरीत काय निस्वार्थी, लोकांनी गोरगरिबांनी हातभार लावणारा, अशा पद्धतीने चांगलं काम केलं तर त्याला बहुमत मिळणार. गावच्या समस्या काय आहे? गावच्या समस्यामध्ये रस्ते पहिले, बर नंतर गटर साफ, ह्या समस्या. या आधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतो, त्यानं काय केलं का प्रशासनानं? नाही काय प्रशासनानं काय केलं नाही. काय होईल या निवडणुकीत? काय आता काय होईल काय सांगता येत नाही. लोक म्हणतात गावचा विकास झालाय, काय पालट झाल्यात म्हणतात. काय झालाय झालाय. या निवडणुकीत लोक पक्ष बघणार काय व्यक्ती बघून हे करणार? व्यक्ती बघून करणार. कसं आहे इथलं राजकारण? कसं आहे, गटातटाचं आहे की कसं आहे? पक्ष आहे पक्षांचा आहे, गटातटाचा आहे पक्ष. कोण बाजी मारत? काय आता काय सांगता येत नाही कोण मार. तुम्हाला काय वाटते कुठल्या पक्षाची सत्ता येईल? तसं काय नाही, शिवसेना आहे, नंतर 3 पक्ष आहेत त्यामुळे अवघड आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, काय सांगा? जिल्हा परिषद सदस्य असावा म्हणजे सुशिक्षित असावा, म्हणजे कार्यकर्ता असावा, म्हणजे समाजाचं काम करावं असं असावं. काय होईल या निवडणुकीत? काय सांगता येत नाही. खूप वर्षांनी सर निवडणूक होते, एकंदरीत विकास झालाय गावचा? थोडाफार, एवढं काय नाही. समस्या काय? काय समस्या थोडेसे गटरची समस्या आहे थोडे, आणि इतर वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे रोडचा. कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर सगळ्या समस्या सुटतील असं कुठेच सांगू शकत नाही. कोणी आता कोणी इथं काय सांगू शकतात, वरती कोणाची सत्ता येईल नाही त्याचा काही विषय सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटते की कुठला पक्ष बरा?
कुठला पक्ष बरा पक्ष मानत नाही, मी व्यक्ती मानतो. व्यक्ती बघून मतदान होते काय पक्ष बघून होते इकडे गावाकडं? तसं नाही, व्यक्ती बघून मतदान होते. मग या निवडणुकीत काय होईल? काय काय होईल जो काम करणार असेल, ज्याचा जनसंपर्क असेल तो निवडून येईल. काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? सुशिक्षित असावा, लोकांना भेटणारा असावा, 11th आवर्सला 24 hours तो लोकांच्या समस्या उपलब्ध असला पाहिजे, विदाऊट करप्शन. कुठल्या पक्षाची जास्त ताकद या गावामध्ये किंवा काय? तसं काय सांगतो, सगळे समसमान 50%, 50%. बरं, मग काय चित्र असणार आहे आगामी काळात? म्हणजे आगामी काळात काय लढत कशी बघायला मिळणार आहे? लढत सगळेच म्हणजे 38-39 लढत होणार आहे. काका काय सांगाल? एकतर खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल? इथं काय माहिती आहे काय, आता हे दोन्ही बी आमचे नेते आहेत एकाच पार्टीचे आहेत, भाजप शिवसेना युतीतले आहेत ती. त्यामुळे इथं काय मैत्रीबरोबर लढत ठेवलेली आहे, ती काय कुणाला अशी दिलेली नाही. त्यामुळे आता काय आमच्या गावात फिफ्टी होणार आमच्या गावात. आता बाहेर कसं कसं आहे त्यांचे ते प्रशासकांनी काय केलंय का इथं? प्रशासन काय केलं अनेक वर्ष प्रशासक होता, आता निवडणुका लागल्या, काय चुरच काय असणार आहे? आता तेच मी सांगतो ना, पिपळी होणार आमच्या गावात, एवढ्या मोठ्या गावात. आता 7,500 मतदान आहे आमच्या गावात, त्यात थोडं बहुत फरक पडणार आहे. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य, कसा असावा? आता कसा असावा आता काय सांगता येते तर कसा असावा, आता ते कसा असावा आता प्रश्न नाही. आता इथं मग काय होतं, अडाणीबाई सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले आहेत काय. आता काय शिक्षणाचं काही किंमत राहिली नाही, तर मोदीचाच प्रश्न आहे शिक्षणावर. हे सगळीकडे बोलतात माणसं, पंतप्रधान ग्रॅज्युएट झालेलं नाही. आता काय शिक्षणाचं नाही, आता थोडं खर्चिक आणि थोडं त्याचं काय लोकमत असेल माणसाच्या रस्त्याचं चालतात. दुसरं काय होईल या निवडणुकीत? आता काय तसं काय सांगता येत नाही. निवडणूक काय माहिती आहे काय, आता जरा परिस्थिती वेगळी आहे इलेक्शन. अहो लाईव्ह आहे नाही म्हणलेलं ते तर आलं. समस्या काय आहे तिथे? तरुण पण मोठ्या प्रमाणात आहेत, लोकसंख्या जास्त आहे गावची, काय समस्या आहे? काय नाही, घरचा गावाचा विकास व्हावा, शाळा कॉलेज इथं चालू आहे, ते सर्व लक्ष द्यावं. जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत निधी येतोय, ते द्यावा करावं. आता बघा जिल्हा परिषदेवर प्रशासक होतो, प्रशासकांनी काय केलंय का इथे? केले काय केलंय? थोडंफार केले. मग या निवडणुकीत कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? शिंदे. का? कामच तसं फास्ट आहे. त्यांच्या मार्फत काय झालं इथं? भरपूर आमच्या गावचे म्हणजे हे आमदार चंद्रदीप नरके त्यांच्या मार्फत बरीच कामं झालेली आहेत. त्याच्यामुळं चंद्रदीप नरके शिवसेना शिंदेकडे यावा अशी आमची इच्छा. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? कसा म्हणजे कसा असावा? तडफदार, वेळ काढून प्रत्येकाला वेळ द्यावा, असा प्रत्येकाला वेळ द्यावा, प्रत्येकाची अडीअडचण त्यांनी म्हणजे बघावी, कुठं काय लागते कुठं काय नाही. काय होईल या निवडणुकीत? शिंदे. दादा काय काय समस्या आहे तिथले? इथे थोडंफार तरुण पिढीला नोकऱ्या मिळून झाल्यात. म्हणजे फक्त शिकून पोरं घरातच आहेत, त्यांना नोकऱ्या वगैरे काय मिळण्याची शक्यता कमी आहे. थोडेफार म्हणजे आमच्या गावातले रस्ते वगैरे थोडेफार खड्डे, आजूबाजू भागातले रस्ते, त्यांच्या समस्या फक्त सांगणं एकच आहे की रस्ते वगैरे व्यवस्थित व्हावेत आणि तरुण पिढीला चांगला न्याय वगैरे मिळावा. तर आत्ताच आपण सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या सदस्यांकडून काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.